जोशी बाबाचा माईक घ्यायचा म्हणजे सामान्य काम नाही, असा वाकायला लागला बिचारा. माझ्या बोलण्याचा भाव वेगळा आहे. आता यांनी माझा पण माईक असा करून ठेवला होता, तो असा उंच करावा लागतो. आणि मला आश्चर्य वाटतं, एवढ्या गरमीत तुम्ही ते जॅकेट घातलं. वा वा वा, ते महाराज फार गोड व्यक्तिमत्व आहे जोशी बाबा. आमचा खूप वर्षाचा संबंध आहे, पण खूप असं वाटतं की माझा आजोबा वरून आला की काय. हो, खूप प्रेम महाराज, खूप प्रेम. आणि अशी माणसं पारमार्थात पाहिजेत बरं का, पाहिजेत महाराज, पाहिजेत. शहापूर तालुक्यामधून जोशी बाबा एक चांगलं नेतृत्व करतात. आमच्या भिवंडी तालुक्यापर्यंत कार्यक्रमाला वगैरे येत असतात. त्यांना काकडा वगैरे याची खूप आवड आहे, खूप आवड आहे महाराज. त्यांनी सांगितलं तुम्ही येणार होते म्हणून माझी गाडी मी तिकडं लावून आलोय, मला जाताना घेऊन जा बरं. म्हणजे वशीला लावून मोकळे झाले महाराज. हो, त्याच्यामध्ये तसे हुशार आहेत. त्याच्यामध्ये शहापूर तालुकाच हुशार आहे. विठाला विठाला. शहापूर तालुक्यात बोलायला माणसं लय हुशार आहेत महाराज. तेवढं करतीलच असं नाही, पण बोलणं हुशारीचं आहे, हुशारीचं आहे. ऐका, काय काय आवडतं. 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार तर आपण पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात, नामाचा उच्चार रात्रंदिवस. दुसऱ्या चरणात 3 प्रकार सांगितले. तुळशी माळ गळा आवडे देवासी, गोपीचंदन टिळा आवडे देवासी, हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी. क्रमाक्रमाने विचार करूया. 1, तुळशी माळ गळा. ज्याच्या गळ्यात तुळशी माळ आहे ना, देवाला तो भक्तही आवडतो आणि ती तुळशी माळ ही काय होते, आवडते आहे. एक बोलू का, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना, त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला सांगतो. त्याला दररोज 108 तीर्थाचं स्नान होत. कोणाला कोणाला, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला 108 मण्यांची माळ घालतो की नाही आपण, त्याला एक बरीच कारण आहेत. ही 108 मण्यांचीच का घालावी म्हणून. 108 मण्यांची माळ आपल्या शरीरावर आपण धारण केलेली आहे. एक बोलू का,
आणि दररोज ज्यावेळेला आम्ही डोक्यावरून पाणी टाकतो ना त्यावेळेला एक